हे रिव्ह्यू असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल, ऑन फील्ड डिसिजन आहे, ते तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि जांभवली म्हटलं तर आमचे वैभव पवार असतील, सातत्याने शिस्त डिसिप्लिन हे नक्कीच त्यांची असते. व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जम पोसेल 11-11 ऑन ए बोर्ड, 1 और 11 दुहेरी अंकांमध्ये धावफलक नक्कीच पाहायला मिळतो आहे. पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवरती आकाश सावंत, बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल स्काय. इकडे आपण पाहतोय बन्नाट वेगाने टाकण्यात आला, परंतु इकडे देखील डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता विकेट आहे, माफ करा, विकेटचा इथे नक्कीच खेळताना पतन पाहायला मिळतो आणि परतावा लागेल मैदानाचा बाहेर. गिरीश बॅक टू पवेलियन, फलंदाज होईल बाद. एक 2 खेळताना प्रगतीपथावरती 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावफलक जम पोहोचले 11 धावसंख्येवरती. दुहेरी अंकन आपण पाहतो, धावफलक जम पोहोचले 11, 11 धाबा धावफलकावरती अजूनही पाहायला मिळतात. आकाश सावंत बॉलिंग मार्कवरती, स्ट्राईक एंडवरती बॅटर यश आहेत, लेफ्ट हँड बॅटर घणाघाती मानला जातो, परंतु आता कशा प्रकारची बॅटिंग करतात. लॉफ्टेड स्ट्रोक, फिल्डर वैभव आहेत आणि इथे विकेटचं बदल पाहायला मिळतोय. वैभव पवारने टिपलाय झेल आणि फलंदाज यश झाला इकडे फेल, परतावा लागेल मैदानाचा बाहेर. यश बॅक टू डकआउट, फलंदाज होईल बॅटर आणि अजून एक सुनेत्रा लेफ्ट हँड बॅटर घणाघाती थँक्यू. नक्कीच आपण खेळताना टायटल ट्रॅक संगीत तुम्ही ऐकता त्या स्पर्धेचं. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक, एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि तुमचे आमचे आकाशी आपुलकीची स्पर्धा. प्रत्येक आपण पाहतो अगदी बदलापूरच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेची चर्चा नक्कीच राहिली आहे. अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. संपन्न होत्या आमचे भूषणजी पंडे असतील, त्यानंतर समीरजी पंडे असतील, सायनाजी चाळके, संपूर्ण पंडे आणि पंडे कंपनी याच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी टॉप क्लास या स्पर्धेचं नियोजन आयोजन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. 12 धाबा धावफलकावरती 12 ऑन ए बोर्ड, ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. षटक क्रमांक दुसरं दुपारचं सत्र या स्पर्धेचं नक्कीच अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. इकडे बन्नाट वेगाने टाकण्यात आलेला बॉल पाहायला मिळतोय, परंतु एक सिंगल नक्कीच कंप्लीट होईल आणि या लेग पाईसच्या माध्यमातून चिराक्षर सांगत असताना की 13 धाबा धावफलकावरती आहेत, 13 ऑन ए बोर्ड, 13 धाबा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. 5 बॉलचा खेळ नक्कीच कंप्लीट झाला. आता शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आखरी गेंद शेष यहाँ पर आकाश गेंदबाजी के लिए. स्ट्राइक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा तैनात तयार होतोय. चला थोडंसं स्पीडअप करा टीम जांभवली संघ, स्पीडअप करा, वेळ घेऊ नका कारण की उशीर भरपूर झाला. इकडे यॉर्कर लेनचा बॉल अलॉंग विथ कार्पेट खोदून काढलाय. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर तिथे वैभव आहेत आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इकडे दुसरी धाव देखील कंप्लीट.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या वेगाने आणि हरियाणाच्या चपळाईने या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 15 धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले आणि 15 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 कंप्लीट आणि तब्बल 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील आणि 3 विकेट्स. दुर्गेश जांभिवलीचा मलिंगा म्हणून ज्याची ओळख नेहमीच राहिली असा खेळाडू आता मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला नक्कीच मिळतोय. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळेल. जांभिवलीचा मलिंगा म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. छोटा पाकिट बडा धमाका दुर्गेश बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. सातत्याने भरपूर चर्चा त्याची नक्कीच झाली आहे आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलत या पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल इकडे आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल होता. लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु इकडे अंपायर सिग्नल विष्णू शिंदे सर सांगत असताना वाईट बॉल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन बोर्ड. दुर्गेश आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सज्ज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे आपण पाहतोय लो फुल टॉस बॉल कव्हर्सला फटका सजवला होता. मिड ऑफला डीपमध्ये फिल्डर एक सिंगल नक्कीच मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आणि धावफलक पोहोचेल 17 बोर्ड. परंतु हे 17 म्हटलं तर अशुभ संख्या मानला जातो. 17 पे 17 कुठल्या टीमला असेल ते देखील पाहावं लागेल. त्याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम शुभ स्वागतम मायरा खऱ्या अर्थानं मायरा डेव्हलपर्सचे आपण पाहतोय प्रॉपर रायटर आमचे नितेशजी जगताप साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत सुनीलजी गवळी साहेब देखील इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि सन्मान्य आदरणीय चिरागजी देशमुख साहेब देखील इथे उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम. पुन्हा एकदा मलिंगा बॉलिंग मार्कवरती तयार. भन्नाट वेगाने टाकण्यात तर आलेला बॉल परंतु इकडे लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल यस इट इज अ वाईट बॉल. पंचांश दोन्ही आज समांतर आहेत आणि धावा मिळाल्यात त्या अवंतराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचेल 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 थरा तुम्हाला पाहायला मिळतो. आजचा दिवस दुसरा या स्पर्धेचा बदलापूर ग्रामीण असोसिएशन संलग्न वांगणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अनुभवतात आणि अगदी टॉप क्लास स्पर्धेचं नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने केल्यात. वैभव पवार आहेत. बॉलला चांगला स्टॉप केला लॉंग ऑनला डीपमध्ये आणि इकडे या 2 धावा नक्कीच कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचले 21 माफ करा 21 धावा धावफलकावरती आहेत जरूर. 21 धावा धावफलकावरती जरूर आहेत. पुढचा बॉल इकडे आपल्याला पाहावं लागेल. इकडे बॉल जाईल सीमारेषा पार. बॅटर का वार आलेला चौकार 4.
फेअर डिलिव्हरी नक्कीच असणार आहे, हे देखील नोंद घ्या. 12 प्लेयर दोन्ही टीम्सचे आहेत आणि कमिटीचे संपूर्ण आपण पाहतोय टीम इथे उपस्थित आहेत. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक, बराच काळ बॉल हवेमध्ये आहेत, फिल्डर जज करतात आणि इकडे विकेटचं बटन फिल्डर आपण पाहतो तिथे उपस्थित होते, त्यांनी टिपली असेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज रोहितचा खेळ. मोठा मासा गायला लागत असताना परतावा लागेल रोहितला मैदानाचा बाहेर. फलंदाज बाद. दोन्ही टीम्सचे आहेत आणि कमिटीचे संपूर्ण आपण पाहतोय उपस्थित आहेत. इकडे देखील बराच काळ बॉल हवेमध्ये आहेत, फिल्डर जज करतात आणि इकडे छोटू ठाकरे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तिथे आगमन ज्याचं होते. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आज ॲज अ कॅप्टन तुम्हाला नक्कीच खेळताना पाहायला मिळतील कर्णधाराच्या भूमिकेत. छोटू ठाकरे आपलं स्वागत आहे, वेलकम. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जयेश आलेत. समोर आपण पाहतोय दुर्गेश मलिंग ऑफ जांभिवली. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. VIP डाइस कॉम्बॉक्सला सलामी देणारा हात ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. जयेशने मात्र सांगितलंय आय एम लेट बट आय एम ग्रेट. ठोकला हा षटकार. समोर आपण पाहतोय दुर्गेश छोटू ठाकरे इकडे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. टीम बोई सावरिया संघाला, कारण की संघ उशिरा इथे दाखल झाला त्यामुळे आयोजन कमिटीचा निर्णय जे होता ते 2 बॉलचा पेनल्टीचा होता आणि ते 2 बॉलची पेनल्टी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल या ओव्हरमध्ये. त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं आता सन्मान्य आदरणीय सुनीलजी गवळे साहेब यांच्या वतीने संपूर्ण या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये खरं आता मदत मोलाचं योगदान नक्कीच या स्पर्धेला राहिलं आहे आणि त्यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच सन्मान्य आदरणीय सुनीलजी गवळे साहेब. आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करू. कारण की सातत्याने क्रिकेटवरती प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व आहे सुनीलजी गवळे साहेब आणि आज देखील आपण पाहतो इथे उपस्थित होतात या स्पर्धेला भेट देण्यासाठी. इकडे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इकडे फिल्डर जज करतात, चुकी होणार नाहीये. आकाश सावंत तिकडे होते, आकाशने टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर दीपकचा खेळ. फलंदाज बाद.
आणि त्यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आभार व्यक्त करू. थँक्यू. आणि त्यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तेहतीस धावा बनल्या. जर त्या 12 धावा नसतात तर इथे तुम्हाला समीकरण अगदी कमीत कमी धावांचं पाहायला मिळालं असतं. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तब्बल 11 वाईट या इनिंगमध्ये आतापर्यंत आल्यात आणि एक लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल, म्हणजे आपण जर पाहिलं तर टोटल 12 ते 13 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून आल्यात. एकच बॉलचा खेळ इथे झालाय. आकाश आहेत बॉलिंग मार्कवरती. इकडे लो फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. लॉंग ऑनला टिपमध्ये फिल्डर आलेत. बॉलला कलेक्ट केला आणि थ्रो केला, तोपर्यंत एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 34 ऑन ए बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत या षटकातील. 34 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 34 ऑन ए बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. फक्त दिशा दाखवण्याचं काम इथे केलंय आणि बॉल जाईल सीमारेखा बाहेर. आलेला जयेशच्या बॅटमधून क्लासिकल दर्जेदार चौकार. 4 अर्थातच चांगल्या दरामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे वाहनं, अर्थातच 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील आणि सन्मान्य आदरणीय त्याचे प्रॉपर ॲडर आपण पाहतोय मिलिंदजी माजकर साहेब इथे उपस्थित. खऱ्या अर्थानं नक्कीच सातत्याने या स्पर्धेला नेहमीच पाठिंबा ज्यांचा राहिला आहे आणि सद्गुरू मोटार्सचे प्रॉपर रायटर आहेत संस्थापक आणि त्यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी गोल्डन कॉईन नक्कीच सुपूर्द करण्यात आला आहे. त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू आणि संपूर्ण जे दानशूर दाते असतील, मान्यवर असतील, ज्यांची सातत्यानं या स्पर्धेला मदत, मोलाचं योगदान नेहमीच राहिलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित जे मान्यवर उपस्थित झालेत त्यांचं यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. खऱ्या अर्थानं सातत्याने क्रिकेटवरती प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व आणि मायरा एंटरप्राइजेसचे आपण पाहतोय प्रॉपर रायटर सन्मान्य आदरणीय नितेशजी जगताप साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेन नवनाथजी पंडे साहेब आपण या आपले शुभाचे नितेशजी जगताप साहेब यांचं यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करणार आहोत. कारण आता दोस्ती दिलातील राजा माणूस म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आणि युवकांच्या गळ्यातील ताईत सातत्याने क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि युवकांसाठी अगदी सातत्याने ज्यांची मदत नेहमीच असते असे व्यक्तिमत्व, डॅशिंग दमदार आणि स्टायलिश असं व्यक्तिमत्व नितेशजी जगताप साहेब मायरा एंटरप्राइजेसचे प्रॉपर रायटर आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची आपुलकीची उपगार साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. थँक्यू सो मच. तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय सुनीलजी गवळी साहेब
यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. पुन्हा एकदा मी विनंती करेन नवनाथजी पंडे साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि प्रत्येक मान्यवरांचा खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव प्रत्येकांचा मान सन्मान इथे करणं फार गरजेचं आहे. कारण की भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील इथे मान्यवर उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय. मायाची प्रेमाची आपुलकीची साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली गेली. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. थँक्यू सो मच. तदनंतर चिरागजी देशमुख साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान युवा नेतृत्व आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. मी विनंती करेन पुन्हा एकदा नवनाथजी पंडे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करणार आहोत. मायेचे आपुलकीची उद्गार साल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाईल. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे ऑनगोईंग मॅच चालू आहे आणि बघा 2 रनांची पेनल्टी असणार आहे. अर्थातच टीम भुई सवरे या टीमला कारण की टी शर्ट नाही आहे खेळाडूचं त्यामुळे देखील आपण पाहतोय 2 रनाची पेनल्टी असेल हे देखील नोंद घ्या. आणि पुन्हा एकदा आपण जशी मॅचला सुरुवात करू तसे जोडले जातील आमचे साथी समालोचक. अर्थातच व्हॉइस ऑफ बदलापूर बदलापूरचा एक बुलंद आवाज आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या आवाजाने सातत्याने गाजत असतात असं व्यक्तिमत्व राहुलजी चव्हाण सर. ओट यू राहुल सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो बाईक चिक लक्ष असू द्या. फक्त 2 धावाची पॅन्टी असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. टार्गेट या बॅचमध्ये तुम्हाला बाल मिळेल 39 धावांचं. आणि आता बातला होईल सुरुवात. पहिल्या ओव्हरच्या अंती आपण 2 धावा ॲड करतोय टीम जांभीरूच्या खात्यामध्ये याची आपण नोंद घ्यायची. बरोबर तयार. पहिला बॉल टप्पा पडला. भरदा वगैरे जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि 2 धाब्याची पार्टी आता देण्यात येईल कारण जर्सी सेम नाही आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे 2 धाब्याची पार्टी आता टीम सावरे संघासाठी. बिगिट मोठा फटका घेतला ऑन साईडला. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल सीमारेषा पार. षटकार.
शिरगाव गावातील उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. दिनेशजी भोसले साहेबांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय दिनेशजी भोसले यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे. विजयसीसी शिरगाव या संघासाठी कित्येक वर्ष ज्यांनी नेहमीच चांगला खेळ दाखवला आहे आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पप्पू धारवे यांचं देखील आगमन झालं. त्यांनी विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पप्पू धारवे यांनाही विनंती आहे दिनेशजी भोसले यांच्यासोबत आपणही मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. स्टॅकिंग एलवरती वैभव पवार. पवार की पॉवर तुम्हाला बाल मेल व्हाईट बॉल. वैभव पवारला तुम्ही पाहताय खरं तर एक चांगलं बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. जांभेरी टीमसाठी चांगला खेळ, परंतु आयोजकाच्या भूमिकेत देखील एक मोठी स्पर्धा त्यांची तुम्हाला नेहमीच पार भीते. यावर्षी देखील पायल किशोर सुरखादे जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या नावानं खरं तर ती स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. आणि वैभव पवार म्हटलं की मला सांगायला आवडेल एक उत्कृष्ट पुरस्कर्ते म्हणून त्याची ओळख आहे. मग पॅकरची भूमिका त्यांची तुम्ही नेहमीच पाहिले. समोर कोणताही संघ असू दे, गोरसाई जरी असला ना तर देखील त्यांना संघ एकच जी स्पोर्ट्स वाखळण या संघावरती त्यांचा भरपूर विश्वास आहे. त्यामुळे उत्कृष्ट पॅकर म्हणून त्याची ओळख आहे. मुख्य मंचावरती दिनेशजी भोसले यांचं आगमन झालं. त्यासोबत दारवे साहेब आपण यालाच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजून एक चांगला फटका ऑन साईडला बॉलला फेकून दिले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल सीमारेषा पार. पवार की पॉवर षटकार. so much गोल गिरकी घेऊन मारण्याचा प्रयत्न पुढे बसला आणि अखेर डॉट बॉल. इको कमी कर थोडा आम्ही होतोय. डॉट बॉल. हरमाचिक ओके. एक षटकार, एक डॉट, एक वाईट, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट बॉल. 12 धाबा फलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल बॅटची कडा. पंचाकडे न पाहता मैदान सोडले. खेळाडूवृत्ती दाखवले वैभव पवार. टाळा माजले पाहिजे त्या खेळाडूसाठी. अप्रतिम खेळ, 2 षटकार आणि त्यानंतर जशी बॅटची कडा घेतली माहिती होतं स्वतःला आपण बाद आहोत, त्यामुळे पंचाकडे पाहिलं देखील नाहीये. थेट निघाला खेळाडू कक्षाच्या दिशेनं. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मित्रांवरती आकाश जाधव आता दाखल होतो या बाजमध्ये. आकाशचा खेळ देखील तुम्हाला चांगला बाल मिळेल यात मात्र शंका नाहीये, कारण जेव्हा तुम्ही पाहताय संघ बाजारावरती खेळतोय जांभिवली. अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिले, परंतु या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. कालच्या दिवसामध्ये बेंचची स्पर्धा खेळत असताना आपण पाहिलं खरं तर 6 बॉलमध्ये जिथे गरज होती 5 धाबांची तो सामना गमावलाय. परंतु आज या बाजारावरती त्यातून सर्व काही शिकत असताना आज पुन्हा एकदा जांभिवली संघ दाखल होतोय. या मॅचमध्ये आपण पाहतोय 39 धाबा इथून चेस करायचे. त्यात अनुषंगानं बॅटिंग व्हायला हवी. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवरती कौशल. पुढचा बॉल फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. त्यामुळे अजून एक झटका लागेल. आता बॅटिंग करायला टीम जय गौलोबा जांभिवली संघाला. फलंदाज बाद. मामाश्री छोटू ठाकरे यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे छोटू. आज संगनायकाच्या भूमिकेत आहे छोटू.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक टीमची टोटल 13 धाबा, 2 धाबा पेनल्टीच्या ऍड करतोय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचेल 15. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये थोडंसं फास्ट खेळा. या मॅच मध्ये अजून 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील 24. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाल बेल बॉल ट्रॅक वरती दाखल होतोय. गोलंदाज अथर्व. गाय माता दाखवली जाते ऑन स्क्रीन. नवीन बॅटर मैदानावरती सोनू. बॉलिंग ट्रॅक वरती अथर्व. बरोबर तयार. विष्णू शिंदे सर थोडस सावध. बरोबर तयार. ओव्हर नंबर 2 चा खेळ अथर्व. राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल मिड विकेट. सीमा रेषा पार. सोनूच्या बॅटमध्ये येतोय षटकार. सोबत पहिल्या बॉलवरती केलं स्वागत अथर्वचं. षटकारांना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 18 धाब्याची गरज. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. परफेक्ट बॅटवरती नव्हता, कारण पहिल्या बॉलवरती षटकार चौकार कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये आणि पुढच्या बॉलवरती कमबॅक करायचा प्रयत्न तुम्हाला पारमेल. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. सोनूच्या साथीने आकाश साबन ही जोडी तुम्हाला मैदानावरती पारमेल. वैभव पवारने 2 वार केले, त्यानंतर वैभव पवारला शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज कौशल्य. आता दाखल झाला फोर्थ वरती आकाश दाखल झाला. आकाश आउट झाल्यानंतर आकाश साबन हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. पंच सांगतात 1 फॉर दी ओव्हर. केलाय पुन्हा घोषित करण्यात येईल. त्यामुळे डॉट बॉल पहिला बॉल षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. तुम्हाला पाल मिळेल. या मॅच मध्ये चांगली बॉलिंग त्याने केली आहे. 2 बॉल सलग डॉट टाकलेत. इनफिल्डच्या बंडना खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. साहिल जज करतोय. हाताचा पिसारा फुलवत असताना टिपला गेला झेल. संपलाय खेळ. सोडावं लागेल मैदान सोनूला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती नैने साबंत आता दाखल होतो या मॅच मध्ये. बॉल तयार. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता सलग 3 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर मी उल्लेख केला ना, पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये. त्यानंतर पूर्णपणे कमबॅक. या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 14 बॉलचा खेळ आता या मॅचमध्ये शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये धाबा चेस करावं लागतील 18. 14 बॉल 18 धाबा. बॉल तयार. बिगिट खेतला ऑन साइडला गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील. त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार. अंपायर सिग्नल. षटकार. चला आपण चेक करू काय चौकार आहे की षटकार आहे. आपण आता चेक करतोय. चला षटकार सांगितलंय.
विष्णू सर बोले बात खतम. आणि आज षटकार. आता 12 धाब्याची गरज, 13 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. बरं तयार. इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 3-3 खेळाडू, झेल स्वीकारलाय. उलट्या पावलाने धावत असताना विकेट भीतीये. नैनेश सावंतला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. होतोय. 12 बॉल 12 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये. आणि नवीन फलंदाज मोहन. आज खरं तर सदानंद क्रिकेट संघ भोईसावरे थोडासा उशिराने दाखल झाला, कारण गावामध्ये कार्यक्रम होता. साखरपुडा समारंभ असल्यामुळे आपण पाहिलं तो उशिराने दाखल झाला. 2 बॉलची पॅन्टी आणि त्यानंतर 2 धाबाची देखील पॅन्टी त्यांना लागली. त्यामुळे संघ थोडंसं अडचणीत सापडला. परंतु क्षमता आहे या संघाकडे देखील, कोणत्याही क्षणाला ते कमबॅक करू शकतात. हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आहे. परंतु या मॅचमध्ये आता 12 बॉलमध्ये 12ची गरज असताना कोणत्या गुणधाचा वापर करतील हे देखील चित्र पाहायला लागेल. साहिल बॉडी ट्रॅकवरती दाखल होतात, तर समोर आकाशच्या साथीनं मोहन. यानंतर विनर अशी मॅच आपण कव्हर करतो. आणि त्यानंतर बिग फाईट मॅच तुम्हाला जोरू पालबेल दहिवली बनाम लोणिवळी. त्यामुळे हळूहळू आता या मैदानाकडे दहिवली टीमचे समर्थक तुम्हाला दिसतील. विजय सुरोशे भायड्या यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि ही माहिती आमच्यापर्यंत अजय काठवळे पोहोचवत आहेत. टीम दहिवलीचे सिद्धू पाटील. पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 12 बॉलला 12 धावाची गरज असताना आकाश साबनच्या बॅटमध्ये येतो षटकार. अकरा बॉल आणि 6 धाब्याची गरज या मॅचमध्ये. बरं यार, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. कॅच ड्रॉप. 2 धावा एक वेळेचा प्रयत्न होतो आणि अखेर या 2 धावा ते एक वेळेला जातील. खरं तर चेंडू भरपूर शिल्लक आहेत, तरी देखील खेळाडू कक्षातून आवाज येतोय की 2 धावा घेतल्या पाहिजेत. त्याचं कारण वैभव पवारला माहिती आहे. तोंडातले घास कित्येक निघून गेलेत. कित्येक मॅचेस जे जिंकायचे होते ते परास्त झालेत. त्यामुळे आता या मॅचमध्ये जिंकायचं आहे. या अनुषंगानं आता धाबा यायला हव्यात. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. बरं तयार. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. खेळाडू उपस्थित डीप मधून पोहोचेल. पुन्हा एकदा 2 धाबा एक मिनिटाचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील आणि आता थांबावं लागेल. फक्त आणि फक्त आता 2 धाब्याची गरज या मॅचमध्ये. धावफलक 40 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय. त्यामुळे फक्त आणि फक्त 2 धाब्याची गरज. या वेळेला देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या स्वरूपात येतो चौकार. सामना जिंकलाय टीम जय गोलुबा.
क्रिकेट संघ जांभीर अभिनंदन तर हार्ड लक टीम साधारणतः मित्रमंडळ भोई सावरे. तो एक नंबर प्रकाश पंडित दादांचा आयोजन भारी आहे तो एक नंबर.